त्यांच्या अजून आले नाही की तू ग मला फसवत नसते आलं विचारतो त्यांना चल लवकर आईला थांबलाय माझ्या आता कालवाच करेल बघ का रे एवढा वेळ लागतो का यायला चंदू ते एवढे पैसे आलेत कालच्या मोटरीचे आणि आकड्याचे रघु एवढेच पैसे तुम्ही काय मला चुत्या समजताय का नामे तुला माहिती आहे काय होऊ शकतं माझ्या विरोधात जाणं एवढेच पैसे आलेत आम्ही खोट नाही बोलत मैत्रीत गद्दारी आम्हाला नाही जमत आणि ते ना आम्हाला पण नाही आवडत चंदू तुझं नेहमीच आहे इथं आमचा जीव धोक्यात घालून आम्ही काम करायचं आणि तू काय एवढेच पैसे असं असेल तर इथून पुढे मला काम जमणार नाही बरोबर आहे असं असेल तर आम्हाला नाही जमणार कसं करत नाही बघ तुम्ही तुम्हाला माझ्याशिवाय पर्याय नाही नाहीतर काय झालं रे जेवला पण नाही नीट अजून पण तोच विचार करतोयस का अरे काय करू डोक्यातून जातच नाहीये माझ्या बघितलं ना आपलं घर आपण राहतो कसं किती गरीब आहे आपण पैसा पाहिजे भावा त्याशिवाय काहीच नाहीये इथं आपण रिस्क घ्यायची आणि पैसा जास्त कोणाला त्या चंदूला म्हणजे तुला एक विचारू तुझ्या एवढा मी हुशार नाही तू म्हणाल ती पूर्व दिशा तू म्हणाल ती चांगलं वाईट काय सुद्धा बघितलं नाही बघ तो चंदू एवढा श्रीमंत बापाचा पोरगा त्याच्याकडे एवढा पैसा आहे तरी पण तो असली कामं करतोय रघु त्याचा विषय असा आहे त्याला एकतर मटक्याचा ना बायचा ना त्या पायी त्यानं लय लोकांकडनं पैसे घेतले त्यामुळे तो लय गोत्यात आलाय त्यामुळे तो असलं करतोय पण जास्त दिवस मी पण हे करणार नाही मला आता स्वतःच काहीतरी करायचं नुसती दहशत रघुनामा नावाच आणि फक्त पैसा पण तुला तुझी काळजी घ्यावं लागेल तुझ्याशिवाय मला कोण आहे रे रघु मला माझी काळजी आहे आणि आता आपले दिवस 100% बदलले नामा तू म्हणतोय ती बरोबर आहे रघुनामाची दहशत झालीच पाहिजे किती दिवस आपण त्या चंदूला मोठं करत बसणार स्वतःच काहीतरी बघितलं पाहिजे ना बघू कसं काय होतं आधी आरती करून घेऊ चल काळ भैरवनाथा जय देव
अरे काय विचार करतोय? ए यार काय विचार करतोय? काय नाही, बघ की लहानाचं मोठं झालो गावात. काय दिलं आजपर्यंत गावानं आपल्याला? कायम नावच ठेवली. अरे नक्की तुझ्या मनात चाललंय काय? मी असा विचार करतोय, जर राजकारणात पाय ठेवला तर पैसा, प्रसिद्धी सगळं असेल आपल्याकडे. मग ह्या अशा चोऱ्या माऱ्या करायला नाहीत लागणार. मग हे कुणाच्या हितासाठी करणार? आपले की गावच्या? नामा, अरे तुला काय वाटतंय? गाव तुला मतदान करेल का? तुला निवडून देईल? त्यांचा नेता म्हणून तुझा स्वीकार करेल का? अरे ते तर सोडच, तुला निवडणुकीचा फॉर्म सुद्धा भरून देणार नाही. अरे नामा, पैसा फेकला नाही, सत्तेत नसलेला माणूस सुद्धा सत्तेत येतो. पण ते आपल्या बाबतीत काय होणार नाही, कारण लोकांना काय वाटतं ते काय बघायला. जनता हुशार झाल्या, 4 पैसा ते आपलं मत कोण विकणार नाही. हे बी आहे. काला 2-4 रघु, किती दिवस आपण दुसऱ्याकडे काम करत असतो? किती दिवस आपण दुसऱ्यासाठी काम करतो? त्याचा पैसा ना काय, किती दिवस आपण या छोट्या मोठ्या चोऱ्या करत असतो? आता आपण स्वतःसाठी काहीतरी केलं पाहिजे. मग काय करायचं आता? मी विचार करतो या, जर आपण लॉटरी घ्यायला चालू केलं तर पलटलं तर एकदाच पलटलं. तू म्हणतोय लॉटरी घ्यायची, पण 10 आणि 20च्या लॉटरीनं काय नाही पलटणार. जर मोठी लॉटरी पाहिजे असेल तर मोठा पैसा लागतो, पण आणायचा कुठून? आजपर्यंत आपण त्याच्यासाठी दुनियाला लुटलं, आता आपण त्याला लुटूया. समजलं? चल पलीकडे जा. ए चल, असल्या तुझ्या धमक्यांना भेट नाही आता मी. कायम तो आमचा फायदा घेतलाय. आणि हो, पोलिसांच्या धमक्या देऊ नको मला, नाहीतर मी पोलिसांना सांगू शकतो. आम्हाला चोऱ्या करायला लावायचा आणि स्वतः पैसे घेऊन आईश करायचा. शोध. अरे काय लुटलंय म्हणजे? आजपर्यंत तुला लुटून दिलंय मी आणि तुझंच घर लुटलंय मी. आमच्या दोघांचा जीव घालून आम्ही एवढं सगळं काम केलं तुझ्यासाठी, आणि त्याचा मोबदला काय दिलास तू? 4 पैसे बघत. तुझा खेळ कसा करतो बघ आता. आवाज खाली करून बोल. आणि तुला जर पैसे पाहिजे असतील ना तुझे, मी सांगेल ते तो द्यायचं. नामा काय झालंय? काल पण सांगितलं नाही, एवढ्या गडबडीत मला इकडे पुण्याला घेऊन आलाय. कालपासून विचारतोय काय झालंय काय झालंय, तू काय सांगा ना झालाय, काय लपवतोस माझ्यापासून? तुला आठवतंय काल मी चंदूला भेटायला गेलो. हा,
संपवलायचा विषय आता. काय त्याचं अतीत झालेलं. प्रत्येक वेळेस मी माघार नाही घेणार. म्हणजे तू मर्डर करून आलाय? मारून टाकलं त्याला मी. तरी म्हणलं या खंडारात का आपण लपून राहिलोय? आता काय असेल तिथनं पुण्यात करायचं. तुला वाटतंय इथं पुण्यात आपलं काय होईल म्हणून? होणार. नाही झालं तर मी करणार. आता बघ फक्त इथनं पुढं फक्त दहशत असणार. रघुनामा नावाची. फक्त दहशत. रघुनामा नावाची. अरे पण आपण दोघ ह्या पुण्यासारख्या मोठ्या सिटीत कसं टीम करायची आपली? कसंही करायचं? आपली कोण साथ देईल का इथं? तुला आहे ना विश्वास माझ्यावर? माझा आहे रे विश्वास. मग बस बघ तुझा भाऊ काय करतो. 2-4 दिवस इथं राहू. जरा वातावरण शांत होऊ दे. तोपर्यंत पुढचा प्लॅन करता येईल. आता इथं आलोय तर असं लपून छपून नाही चालणार. गाडीचा बंदोबस्त करावा लागेल आपल्याला एक. लवकर. तिथं सुद्धा राजासारखं फिरायचं. इथं सुद्धा राजासारखंच फिरणार आपण. मग आता डोक्यात काय प्लॅन चालू आहे तुझ्या? आधी जेवणाचं बघू. पोटा पाण्याचं. मग पुढचं पुढं. पोटा पाण्यासोबत जरा प्यायचं पण बघितलं असतं तर बरं झालं असतं. रघुला असाही चंदूला लुटलायच. त्याचा पैसा आणलाय. बघू कसं काय होईल. चला आता नामाचं पण काम हलकं झालं. आता त्याला गुड न्यूज दिली की नाही तो पण खुश होईल. नामा इथं आपण असं चालत फिरतोय हे काय बरोबर वाटत? आपल्याला गाडीचं बघावं लागणार आहे. माझ्या आहे डोक्यात ते. गाडी बघितली काय? गाडी बघून आलो. कुठे? तिथं कॉलेजच्या बाहेर आहे. अरे माझ्या वागा शिकला की माझ्याकडनं काय दिलं मग काय गाडी उचलायचा प्लॅन केला पाहिजे. वा अगं भेले ना मी उबलक. काय यार तू, मी तुला कालपासून कॉल करतेय, मेसेज करतेय, तू रिप्लाय का देत नव्हती. म्हणून मी आले तुला भेटायला इथं. मला माहिती तू बसते इथं संध्याकाळी. काय सांगू, घरी जरा प्रॉब्लेम चालू आहे आणि कामातून वेळच भेटेना. अगं मला गावालाही जायचं आहे. पण असलं कसलं काम करते की तुला घरी जायला वेळ नाहीये. आणि तुला एक विचारू का, आपली एवढी चांगली मैत्री आहे, पण तू आजपर्यंत सांगितलं नाही की तू काम काय करते. सांगेन कधीतरी. आणि मला काम नाही, पैसा महत्वाचा आहे. बरं ते जाऊ दे, आपल्याला उद्या बाहेर जायचं आहे. चालेल. ठीक आहे, चल.
हॅलो हॅलो रघु कुठे आहेस तू पंपावर ये लवकर तू लवकर पंपावर ये आईला ह्यो गावाकडे गोळ घालायचं ठीक आहे, पण इथं पण त्यानं काहीच भांडणं केली, कुणाला मारलं काय माहिती. काय तर लय मोठा विषय झालाय. पंपावर बोलवलं ना मला, पण हाय कुठे दिसताना झालाय तो. कधी येतोय काय झालं ना कोण कोण बोलवलं मला? काय झालं? अरे काय झालं? आता माझी तर पंपावर भांडणं झाली, त्या पोरानं मला धक्का दिला बहु म्हणून मारला मी पण त्याला. अरे त्याला नुसता धक्काच लागला ना, दुसऱ्या जरा त्याच्यावर कशाला काढायचा? काय करू मग काय करू तू सांग ना. माझा बाप बाहेरचा राग माझ्या आईवरून घडी काढायचा. माझ्या आईची काही चुकी आहे त्यात? ज्यांना आपल्या वेळ आणली का नाही वाईट, त्याचा खेळ बघ फक्त तू आता. माझा तुझ्या डोक्यात काय चालू आहे? ए पैशाचं काय झालं माझ्या? ए भिंचोत मला नको सांगू तू. तुला 15 दिवस सांगितलं ती जमीन खाली झाली पाहिजे म्हणून. ए कुठं आण ते मला नाही माहित. तुला काय चेष्टा वाटते काही? राहायचं आहे ना तुला या दुनियेत? मला पैसे आले पाहिजे माझे 2 दिवसाच्या आत. ए सरप बिरपंचा नको सांगू मला तू. माहित आहे ना खदानीच्या मालकाला कसा गायब केला? हा तुलाही गायब करायला वेळ नाही लागणार मला. पैसे पाहिजेत मला. सरपंचाला गायब केला तसं तुलाही गायब करीन मी. ती जमीन एकतर खाली कर नाहीतर माझे पैसे टाक. आमदार खासदार काही गरज नाही मला याची कोणाचे. माझा 2 दिवसात माणूस तुझ्याकडे परत येईल तेव्हा फक्त मला पैसे दिले पाहिजेत. मला कारण नाही चालणार तेव्हा. चेष्टा वाटते का? कमळापूरचा रामा म्हणतात मला. कमळापूरचा नामा म्हणतात मला. चल ना आपण चहा प्यायला जाऊया. अरे तुम्ही इकडं कुठं? चहा प्यायला आलो. तुम्ही? आम्ही पण. 2 चहा अजून. जा चहा घ्या. नामा चल, आपल्याला कामाचं बघायचं. चल लवकर. बस. काय तुम्ही अजून काम नाही बघितलं? जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी मदत करू शकते, म्हणजे माझ्या ओळखीने विचारून बघते. पण मी तुम्हाला सांगणार कसं? एक काम करा, इथं खाली गार्डन आहे, तिथं भेटा मला संध्याकाळी, मग बोलू. चला मी निघते आता, मला कामावर जायचं आहे. थांब नंदिता. नंदिता तुझा काय प्रॉब्लेम आहे? कोण कुठला तो पोरगा? काय त्याच्या एवढ्या जवळ चाललीये? त्याचा अवतार बघ कसा आहे, त्याची भाषा बघ. तुझं काय कसं चाललंय मला काहीच समजेना. आजकाल तू तुझ्या कोणत्या गोष्टी मला सांगत नाही. नक्की तुझं चाललंय काय? आणि असं तुम्हाला काही सांगत नाही म्हटल्यावर तू मला तुझी मैत्रीण मानत नाही. अगं असं काही नाही, तू नको टेन्शन घेऊ.
काय नाही झालं. मग एवढा पैसा येतो कुठून, आणते कुठून, असं काय काम करते तू? अगं शोरूम मध्ये आहे कामाला, तिथे इन्सेंटिव्ह भेटतो. मला तर वाटत नाही. बरं ते जाऊ दे, संध्याकाळी बागेत ये. मी जाते आता. कामाचं झालं पाहिजे, काही झालं तरी. आम्हाला वाटलं आम्हीच लवकर आलो या, तुम्ही तर आमच्या अगोदर येऊन बसला इथं. नाही अरे, आम्ही पण आताच येऊन बसलोय. बोल, माझ्याशी बोलतो. आणि माझ्या कामाचे पैसे कधी देणार आहे? आज जर नाही दिले ना, मग बघ. नंदिता, तुमचं पण लय मोठं आहे, आम्हाला थोडे दिवस काय कळतच नव्हतं. तुम्ही पण इथलंच का? हो, मी लहानपणापासून पुण्यातच वाढले. माझे मम्मी पप्पाही पुण्यातलेच. माझं कॉलेजही पुण्यात केलं. आणि माझे पप्पा एक बिझनेसमॅन आहेत. मी एका IT कंपनीमध्ये जॉब करते. मी आणि नंदिता एका ऑफिसच्या पार्टीमध्ये भेटलो. म्हणजे आमच्या ऑफिसची पार्टी ज्या रेस्टो बार मध्ये होती, तिथे नंदिता वेटर म्हणून काम करायची. तिथे माझी नंदिताची ओळख झाली. अरे काय नाही, जेव्हा नवीन आली ना पुण्यात, मला कामच भेटत नव्हतं. मी पण तुमच्याकडे दुसऱ्यांना कामं मागायची. काम भेटत नव्हतं म्हणून मी एका रेस्टो बारला वेटर म्हणून काम करायचे. म्हणून तुम्हाला म्हणलं मी काम बघून देते. धन्यवाद. घरी कोण कोण असतं? घरी फक्त आई असते. बाप लहान असतानाच मेला, त्यामुळे कधी त्यांना बघितलंच नाही. मला तर आई बाप माहीतच नाही. जेव्हापासून कळते तेव्हापासून नामा बरंच आहे मी. माझं पण असंच आहे. आई नाही मला. बापाला पॅरालिसिस टाकायला लागला, त्यामुळे त्यांना अनाथ आश्रमात. का? म्हणजे असंच विचारलं. मी पुण्यात असते, घरी कोणीच नसते. मग कोण बघणार घरी? भाव नाही का तुला? बरं चल, निघायचं. नामा, मला काय वाटतं ना त्याला, मला वाटतंय तू नंदिताच्या प्रेमात पडलाय. येडाय कर तू. बरं ऐक की, आईला फोन करता का रे? आईची लय आठवण येते. माझ्या मनातनं बोलायला लागा. पुण्याला आल्यापासून आपण त्याला एकदा बी फोन नाही केला. करतोच. हॅलो काका, कुठे आहे तुम्ही? आईकडे फोन दे की. हा ये. कशी आहे तू? मी मस्त आहे. तू तुझी काळजी घे. अगं तुझी आठवण आली म्हणून फोन केला मी. हा मी नीट आहे. तुझी रोज आठवण येते. मग कुणाच्या मोबाईलवरनं फोन करणार मी? तुझ्याकडे मोबाईलच नाही. हो हो, रघु पण नीट आहे. अगं आम्ही नाही मारलं त्याला, तू चुकून मेला या. आणि तू नको ते टेन्शन घेऊ, ते सगळं आम्ही मिटवलंय. तू फक्त तुझी काळजी घे. आणि हा ये, मी इकडे लय मोठा माणूस होणार एक दिवस. लय पैसे कमावणार, मग तुला काम बी करायला लागणार नाही राहणार. तुझी रोज आठवण येते का आम्हाला? बरं जाऊ दे, रघु काय म्हणतोय बघ. हॅलो आई, कशी बरे आहेस ना ग? तू आमचं टेन्शन घेऊ नको, आम्ही इकडे निवांत आहे. लय दिवस झालं तुझ्या हातचं काय खाल्लं पण नाही. आम्ही लवकरच येणार आहे तुझ्याकडे भेटायला तुला.
आम्ही तेवढं आलो का नाही तुझ्या हातचं जेवण करून घाला आम्हाला. बरं ठेव का? ए तुला सांगितलं ना मला कॉल करायचा नाही. काय वेळ वेळ आणि त्या तुझ्या आठवणी गेल्या खड्ड्यात. आला का? तू म्हणायची ना तू काय काम करते सांग, काय काम करते सांग, तर आज सांगतेच. ऐक, तुला आठवतंय आपली भेट एका रेस्टोबारला झाली. त्या बारमध्ये मी मोठ्या श्रीमंत लोकांना ड्रग्ज सप्लाय करायची. सुरुवातीला मला वाटायचं मी काहीतरी वेगळंच आहे. ही लोक मला एवढा का पैसा देतात, पण मला नंतर समजलं की मी ड्रग्ज सप्लाय करते. मग मला पैसा दिसू लागला आणि मलाही त्या पैशांची सवय लागली. मला अजून कमवायचा होता, पण तू सारखी माझ्या बरोबर असायची. माझी एकटेला सोडतच नव्हती. आणि तुला वाटायचं ना मी नामाच्या प्रेमात पडली. हट, मी त्याला माझ्या प्रेमात पडलाय. कारण हिशोब करायचा आहे मला त्याचा. अगं तू अजून ओळखलं नाही वाटतं मला. नंदिता प्रतापराव देसाई म्हणतात मला. चल ठेव आता.
बोला. नंदिता प्रतापराव देसाई म्हणजे कमळापूरच्या प्रतापराव देसाईची पोरगी आणि चंद्रकुमार देसाईची बहीण. तरी मी म्हणतो या, आजपर्यंत तुम्ही नाव का नाही सांगितलं मला. बरं ते जाऊ दे, असंही तुला कळणार होतंच, नाहीतर मी तुला सांगणार तर होतोच. नामा, तुला काय मी येडी वाटते का? ते मला इथं का बोलावलंय? कामाचं बोल. तुला काय वाटलं मी तुला इथं गप्पा मारायला बोलवय का? ए माझ्या डोक्यात नको जाऊ. चंद्रकुमार देसाई माझा भाऊ, त्याचा खून का केला आणि कसा केला याचं उत्तर पाहिजे मला, म्हणून बोलवलं तुला. म्हणजे तुला समजलं की त्याला कोणी मारले. मग आता तुझी ही वेळ झाली आहे त्याच्यापाशी जायची. तुझा भाव, त्याची लायकी सगळं माहिती आहे मला. स्वतः एवढ्या श्रीमंत बापाचा पोरगा तरी पण आम्हाला चोऱ्या करायला लावायचा. त्याला बाहेर पैसे कमवायचा ना, स्वतः आमचा जीव धोक्यात घालायचा आणि स्वतः आयुष्यमध्ये राहायचा. आणि चोऱ्या नाही केल्या तर काय, मारून टाकायच्या धमक्या. अरे हट. मी मारलाय तुझ्या भावाला, ज्यानं आमचं आयुष्य उद्ध्वस्त केलं होतं. आता तुझी वेळ आली, पण तुला मारू पण शकत नाही ग. प्रेम करतो ना तुझ्यावर. चल जा, सोडून दिलं तुला.